आणखी एक महत्त्वाची बातमी येते, भाजपशी लागेबांधे सदाभाऊंना भोवणार आहेत असून काँग्रेसनं भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचं भाजप उद्घाटन करत सुटल्याचा टोला सतेज पाटलांनी लगावलाय। तसंच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा फुगा फुटणार असल्याचा टोलाही त्यांनी मारलाय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांचं विश्लेषण करणं गरजेचं असून ही निवडणूक पक्षकेंद्रित नसून व्यक्ती केंद्रित झाली आहे, म्हणूनच पक्षावर नाही तर व्यक्तीवर नगराध्यक्ष निवडून आल्याचा टोला आता माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी लगावलाय। याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर शाळोखे। ज्ञानेश्वर, काय सांगशील या सगळ्या प्रकाराबद्दल? निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडायला सुरुवात झालेली आहे। त्यातच आता काँग्रेसनं आघाडी घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण भाजपवरती शरसंधान साधून काँग्रेसला आता आगामी निवडणुकीला सामोरे जायचे आणि त्यातच आता गृहराज्यमंत्री माजी आमदार सतेज पाटील यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे। कारण नगराध्यक्षपदाच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या आता नगर परिषदांच्या, त्यामध्ये नगराध्यक्षपद ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची उमेदवार आयात करून नगराध्यक्ष पदावरती भाजप विजयी झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। व्यक्तिकेंद्रित मतदानाचा यावेळी अवलंब झाला आणि भाजपचे नगराध्यक्ष झाले। मात्र इतर दृष्टीने विचार केला असता काँग्रेसच सरसड असल्याचं जे आहे ते वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलंय। त्यामुळं भाजपवरती बोचरी टीका करून काँग्रेस आता आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये या काँग्रेसच्या आघाडीचा कितपत फायदा होतो हे आता पाहावं लागेल। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। तर बोचरी टीका करून भाजपवरती आघाडी घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी भाजपला टोला लगावलेला आहे। भाजपशी लागेबांधे असल्याचं सदाभाऊंना भोवणार आहेत असं वक्तव्य केलंय सतेज पाटलांनी। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। तर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। तर दरम्यान ही निवडणूक पक्षकेंद्रित झाली नव्हती तर ती व्यक्ती केंद्रित झाली आणि म्हणूनच पक्षावर नाही तर व्यक्तीवर नगराध्यक्ष निवडून आले होते असं वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी केलंय।